हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो छान अशी मॉर्निंग झालेली आहे कोकणातली मॉर्निंग जरा जास्तच फ्रेश आणि मस्त असते. मला तर खूप आवडते, बट सारखं यायला चान्स भेटत नाही बिकॉज ऑफ जॉब. सो एनिवे, तर छान अशी झोप झालेली आहे. आता वाजले सकाळचे 6:30 आणि इथे खूप पाऊस पडतो आहे सकाळपासून, रात्रीपासून. आय थिंक सो रात्रीचं तर काही आठवतच नाही आहे, बट सकाळपासून तर मी जेव्हापासून उठले तेव्हा तो वारा सुटला नुसता. आणि ते बीच समोर असल्यामुळे जरा जास्तच वारा येतो आणि त्यातल्या त्यात थंडीसुद्धा एवढी लागते. लिटरली फॅनचीसुद्धा गरज नव्हती, एवढी इथे थंडी लागते आहे. तर आता वाजलेत मॉर्निंगचे 6:30. आम्ही लवकर उठलो आहे कारण आम्हाला लवकर उठून लवकर आवरून गावात जायचं आहे. जेवढं लवकर आमचं आवरेल तेवढं आम्हाला गावात फिरता येईल आणि इतर प्लेसलासुद्धा आम्ही जाऊ शकतो. लेट्स सी आता सगळ्यांचं कितीपर्यंत आवरते. माझी तर आंघोळ वगैरे झालेली आहे. आता मम्मी गेली आहे, बाकीचे सगळे झोपलेले आहेत. सो लेट्स सी आता किती वाजेपर्यंत आवरते आणि मग त्यानंतर आम्ही निघतो आहे. सो छान वाटते, मस्त मॉर्निंग झालेली आहे. मला कोकणात खरंच खूप आवडतं कारण खूप भारी काहीतरी वेगळंच क्लायमेट असतो कोकणामध्ये. मला काय सगळ्यांनाच कोकणामध्ये आवडत असतील, ज्यांचं गाव कोकणात असेल त्यांना सगळ्यांनाच कोकणात आवडत असेल. सो थंडीसुद्धा खूप आहे, पाऊससुद्धा खूप आहे, इवन वारासुद्धा खूप सुटलेला आहे आणि छान झोप लागली. आम्ही झोपलो काहीतरी 12 वाजता कारण मग सकाळी लवकर उठून आम्हाला रेडी व्हायचं होतं, म्हणून मग आम्ही लवकरच झोपलो. सो झाली आहे मस्त मॉर्निंग. आता आम्ही पटकन रेडी होतो आणि मग मी नंतर तुम्हाला भेट. सो गाईज, रेडी व्हायच्या आधी मी पहिले स्किन केअर करून घेते. सो मम्मीची सुद्धा आंघोळ झालेली आहे आणि इवन माझंसुद्धा स्किन केअर करून झालेलं आहे. सो चला आता आपण बाकीच्यांना उठूया. ह्यानं उठवलं नाही तर हे झोपूनच राहते. सो चलो. सो फायनली रेडी झालेलो आहोत. आता फक्त पप्पांची आंघोळ राहिलेली आहे. पप्पा सकाळी लवकर उठले होते बट त्यांनी उठून आंघोळ नाही केली. बट आत्ता ते गेलेत आंघोळीला. बाकी आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. सो आज डे आहे 7 नवरात्रीचा आणि आजचा कलर आहे ऑरेंज. सो मी ही ऑरेंज साडी घातलेली आहे. ही साडी मी आमच्या लग्नाच्या पूजेला घातली होती. मला ही खूप ॲक्च्युली मी ही लग्नासाठी घेतली होती, बट लग्नाला येल्लो साडी लागते म्हणून मग मी दुसरी घेतली लग्नाला. ही फर्स्ट घेतली आणि मग त्यानंतर मग मी दुसरी घेतली लग्नाला येल्लोवाली. सो ही मी आता घातलेली आहे. परफेक्ट ऑरेंज कलर झालेला आहे. सो ऑल सेट झालेलो आहोत, रेडी झालेलो आहोत. पप्पा आता आंघोळीला गेले. थोडासा आम्ही इथे चहा पिणार आहोत आणि नाश्ता वगैरे आम्ही बाहेरच करणार आहोत निघाल्यावरती ऑन दी वे, कारण मग टाईमपास जास्त होतो जर इथे नाश्ता करत बसलो तर. म्हणून मग आता आम्ही निघतो. काय चाललंय? शांतता जरा बरं वाटतंय. जग बोल जाए मुझे. पडलो ना गाईज, मी मग अशी सक्सेसफुली पोहोचले. मी तुम्हाला दाखवलं नाही. आता काय झालं माहितीये का जॉब, त्याने विचारलं कुठली मच्छी, तर मी बोलली की पापलेट सांगा आणि कोलंबी सांगा. आणि मग नंतर मग मी म्हणाले
ह्यांना सुरमई नाही आवडत, हे सुरमई नाही खाणार आणि मग नंतर समजलं की आमच्या दोघांचा उपवास आहे. आलो तर खबर घे. समोर गाडी आहे बहुतेक. चढा. अरे मैत्रिणी आल्या तुझ्या मैत्रिणी दीक्षा तुझं पुढची बघ रंगपंचमी करून आली. काय बोलते बघ. ए दीक्षा कुठे गेलेली लोळाला? ती पण चालली हो गाडी बघायला. ए बस दीक्षा दीक्षा कोणाला घेऊन चालले एवढ्या सगळ्या जणींना? आलीना पण चंडिका माते की जय. सो गाइस फायनली आम्ही पोचलेलो आहोत चंडिका माता मंदिर. ती देवी मे बी खूप जणांना माहीत नसेल इव्हन काय इव्हन काही म्हणजे बहुत मी इथे फोटो लावीन तर ह्यांचं असं म्हणणं असतं की ती देवी आणि ही देवी आणि मी जराशी आम्ही दोघी सेम दिसतो. सो लग्नानंतर ह्या पहिल्यांदा आम्ही आलोय. हे सुद्धा इथे येऊन गेलेत आणि इव्हन मी सुद्धा इथे येऊन गेले. मी तर दरवर्षीच येते बट हे सुद्धा इथे येऊन गेलेत आणि ह्या वर्षी आम्ही दोघं सोबत आलोय. आतमध्ये काढून नाही देत फोटो? नाही, आतमध्ये फोटो नाही काढून देत म्हणून मी बोलली इथे फोटो असा गुगलवरून काढीन आणि इथे लावीन. हे सुद्धा एकटे यायचे, मी सुद्धा एकटे यायचे बट आज आम्ही दोघं एक जोडपं कपल म्हणून आम्ही आज आलेलो. 20 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर जेव्हा लग्न झालं ते कोणालाच माहिती नाही. म्हणजे अशी खूप इच्छा असायची की आम्हाला यायचं आणि शेवटी फायनली आम्ही आज आलेलो आहोत. मम्मी पप्पा आणि मंदार पुढे गेलेत बिकॉज खूप गर्दी आहे. आज संडे आहे म्हणून आज खूप सारी गर्दी आहे. आता सकाळी लवकर हां आम्ही तसं लवकर सुद्धा आलो बट आता एंट्रीला तर आम्हाला जास्त गर्दी दिसली. हां सो चला बघूया किती लाईन आहे आणि आमची सुंदर देवी कशी दिसते. ती ऑलरेडी सुंदर आहे कारण ती गुफेमध्ये आहे. मी तुम्हाला त्याच्यानंतर सांगेन. हां काय चेहरा तुझ्यावर करणार सुंदर असतो. थँक्स. चलो गावाला भेटलाय. मला काय घेणार इथून? पगार झाला बोल तू सगळं घेऊ. ते पाहिजे लाल वाला. हा ते नंतर बघू. मम्मी कुठे गेली? अरे तुम्ही इथे? अरे ते चंडीगेला आलेलो. तुम्ही कधी आले? आपले फॉर्च्युनर मोठे बाबा मध्ये तुम्ही बरे आहेत ना? घरचे वगैरे बायको कशी आहे? बायको आहे काय कॅमेऱ्याच्या मागे? बरी आहे ना? बरे एकदम. त्यांच्यासोबत चला लाईन व ठीक आहे. इकडून अशी खाली भुवयात जायला ही लाईन आहे. कुठून आली सगळी पोरी बिरी? मम्मी पुढे गेले नंबर लावायला. पुढे लागतंय ॲक्युप्रेशर होत आहे. आई दिसतच नाही.
इथे पहिलं इथे काम चालू. फोन सायलेंट मोबाईल तेव्हा असा ठेवलेला मी, नंतर तो खिसत गेला, लफडा झाला सगळा. माझा ठेवायला पाहिजे. फायनली आमचं छान असं दर्शन झालेलं आहे. खूप सारी गर्दी होती आणि ॲज यू पीपल नो की आतमध्ये लाईट नाही आहे आणि इवन आतमध्ये शूट करायला परमिशनसुद्धा नाही आहे परमिशनसुद्धा नाही आहे. म्हणून मग शूट तर काही करता आलं नाही, बट छान असं दर्शन झालं. देवीला बघून तर मला दरवेळेस डोळ्यात पाणी येतं, एवढी सुंदर आहे देवी. तुम्हाला मी इथे फोटो पॉपअप करीन तर तुम्ही बघू शकता. आतमध्ये फोटो काढायला परमिशन नाही कारण मोबाईलच अलाउड नाही. चटणी विटणी टाकलं वाटतं लाल, नको नको, विदाऊट चटणी. आतमध्ये परमिशनच नाही आहे म्हणून मग आम्ही काही शूट नाही केलं आतमध्ये. सो आता बाहेर आलो आणि आता नाश्ता करून घेतो. नाश्ता करतो कारण आम्ही निघालो तेव्हा फक्त चहा घेतला होता आणि डिरेक्टली आम्ही इथे आलो. नाश्ता करणार होतो बट असं देवीचं असं म्हणणं असेल की तुम्ही नाश्ता करताच या, म्हणून मग आम्ही नाश्ता केलाच नाही. सो आता आम्ही नाश्ता करतो आणि नंतर आम्ही आमच्या घरी देवांना जातो. आतमध्ये टाका, रिवर्स टाका. बस काय आणि अशी सरळच्या सरळच्या. जावई पहिल्यांदा आलेत घरी. ॲज अ जावई म्हणून आले. चला आमच्या घरी चला. चॅनल आहे ना यूट्यूबचं. आजीच्या काळातली, आजी आजोबांच्या काळातली भांडी. ही इथे मोठी मोठी. कुठे आहे संदूक? ही संदूक आहे. ड्रॉवर यायचा फासकन वायर. सो ही एक रूम आहे, ही एक रूम आहे जिथे कांदे हळद टाकले. ही बाई ही संदूक आहे. इथे वरती सुद्धा आहे पण आम्ही जात नाही. म्हणजे रात्री असं खोलत असेल तर आवाजाने. हा दरवाजा खोलू नका. ही पोरं म्हणजे ना मार खायला होती खपली. मंदार राहू दे मंदार. सावकाश. जावई आले तर जरा सगळंच बघायला लागलं. अरे अण्णांचं वाडो कंदील लावले. कोण बोलेल 100 वर्षापूर्वीचं हे घर. 100 वर्षापूर्वी 100 पेक्षा जास्त वर्ष झाले. म्हणजे काम केलंय 4 पिढ्या.
सार पिढ्यांनी काकांची चौकी असेल ना. ते मातीचे आहे, मातीचं बांधकाम आहे. चिराचं चिराचं नाही, खाली चिराचं आहे. मातीचं खाली चिराचं कसं काय असेल मेंटेन. अहो खाली चिराचा दगड नाही आहे. बावळ्या किचन आणि हे चिरा. चला हा इथे एक रूम आहे. आणि इथून एंट्री. स्वीच पण असेल. तिकडे दुकानात बसायला पाहिजे. येते का? नाही तिची तुम्ही भरा. इकडे इकडे द्या. नको देऊ मंदार के आता तर देऊच नको. केस नीट कर. सॉरी बोल. कशाला दिली ते आजच उडवेल सगळे. आता परत असे काय बघ मला करायला जेवढी प्रॉपर्टी दिसते ना तेवढी नजर तेवढी सगळी मस्त आहे. सो गाईज आम्ही घरी खाली गेलो आणि आता आम्ही आलो आहे वरती ग्रामदेवताला. इथे सुद्धा चंडिका आहे आणि आपण मगाशी गेलो होतो खाली, तिथे सुद्धा चंडिकाच आहे. बट ही पहिले इथे होती चंडिका आणि त्यानंतर ती रागवून खाली गेली म्हणून तिचं मंदिर खाली बांधलं आहे. सो मेन म्हणजे ती इथे असते. तर चला आता आपण ओटी भरायला जाऊ. ए संदू काय करते? जावयाला पहिल्यांदा कोकणात घेऊन आले, ते पण घरी गावात. दीक्षा बघ, दीक्षा ए दीक्षा चला.
हा सागरी किनारा. इंगळाई देवस्थान. अच्छा भैया इधर उधर. सो गाईस आम्ही आता चाललोय वरती. कोणाचं आहे? भावाचं. भैरव. इंगळा देवीचा भाऊ वरती आहे आणि इथे इंगळा देवीचं मंदिर आहे हे. आता आम्ही चाललोय वरती. मस्त समुद्र विदाउट चप्पल. कोकणातल्या मंदिरात जायची मजा जराशी वेगळी आहे. त्याचे वाईब्स वेगळे. पुढं बघ. एनर्जी लेवल किती हाय असते. हाय. बर. मागचा व्ह्यू दाखव. व्हिडिओ जेजुरीला झाले. ए पकडून थोडे आतून चाल. कुठं आहे ते नारळ म्हणजे अशीच घेऊन पाहिजे हा आहे ना. मग येऊन दाखवा. कशातरी पोचून ठेव. माझा आशीर्वाद आहे त्या दापोलीला. मी तर उभी आहे. कुठं आहे? इथं झाडी आहे सगळी. दापोली कुठं आहे? सो गाईज सक्सेसफुली आम्ही खाली उतरलेलो आहोत. हे एवढं वरती चढून चढून हे लोक चालले खाली. आपल्या ताकद नाही खाली जायची, पायाला लागत आहेत दगडी. सो ही देवी आहे इंगलाई देवी. सावकाश. आणि इथे ह्या देवीचा भाऊ वरती आहे. तुम्ही बघितलंच असेल. वाट लागली. चला. आणि इथे छान अशी छोटीशी शंकराची पिंड बनवली आहे. चला हवेच्या ठिकाणी जाऊया. जाम गरम होतंय. आपल्या इथे आय मीन मुंबईमध्ये फोन येतात की खूप सारा पाऊस पडतोय, पण इथे पाऊसच नाहीये ना. पनवेलला तर धोधो पडतोय, बट इथे अजिबात पाऊस नाही. सकाळी होता, आता नाही. एडपटच आहे नसता. ओय दिवान्या. सो गाईस आम्ही आलोय जेवायला. प्लॉटच्या आमच्या प्लॉटच्या बाजूला तर तुम्हाला एक गोष्ट सांगते. आमचं गाव सुद्धा दापोलीच, आणि इवन बाबांनी जागा घेतली आहे ती सुद्धा दापोलीमध्येच. आणि इथेच कुठेतरी आहे. हे बोलतायत की आजूबाजूला घर बांधलंय आणि हे घर आहे, आणि घराच्या बाजूला जागा आहे
आणि असाच एरिया आहे म्हणजे या काय नाही नाही ह्या एरियाचा म्हणजे जिथे बाबांनी जागा घेतली त्या एरियाचं नाव 8चा आकडा समथिंग काहीतरी आहे आणि या एरियाचं नावसुद्धा 8चा आकडा असं काहीतरी आहे बट ह्यांना नक्की आठवत नाही. साडीचा थोडा सो आता जस्ट बाबांचा फोन आलेला की तुम्हाला भेटलं आहे का, बट आम्हाला ते नाही भेटलं आहे आणि इवन बाबांना सुद्धा एवढं जास्त काय आठवत नाही आहे. त्यांनी खूप आधी जागा घेऊन ठेवली आहे आणि त्यांना आता आठवत नाही आहे एक्झॅक्टली. जेवढं आम्हाला त्यांनी सांगितलं की असं असं आहे बाजूला तेवढं आम्ही हे बघितलं आहे बट ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर जसं तुम्ही बघितलं असेल की आम्ही घरी आलो आहे. घरी म्हणजे आम्ही हॉटेलच्या रूमवरती आलो. ॲक्च्युली जेवल्यानंतर आम्ही जाणार होतो कड्यावरच्या गणपतीला बट खूप सारा पाऊस होता आणि थंडी पण लागत होती म्हणून आम्ही तो प्लॅन आम्ही स्किप केला आणि जेवल्यावर आम्ही डिरेक्टली घरी आलो. रूमवरती आल्यावर झोपलो ते डिरेक्टली आम्ही 6:30 वाजता उठलो. ॲक्च्युली आम्ही आलो 4 वाजता आणि आम्ही झोपलो. प्लीज ते बंद करा का, ते बंद झालं आणि आम्ही उठलो डिरेक्टली 6:30 वाजता. एवढा जोरात पाऊस आहे इथे, एवढ्या जोरात पाऊस आहे. आता जरा थांबला आहे. सो फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे घेतला आणि आता परत आम्ही बसलो आहे बाहेर कारण बाहेर जरा गार वाटते. आता पाऊस गेलेला आहे तर मी मम्मी पप्पा जसे आम्ही काल बसले होतो तसेच आजसुद्धा आम्ही बाहेर बसलेलो आहोत आमच्या रूमच्या बाहेर. सो आता इथे जेवणार कालच्यासारखंच. हा वास बा, ह्या लोकांचं नॉनव्हेज मच्छी फ्राय होती आहे, रस्सा होतोय आय थिंक सो, रस्स्याचा वास येतोय आणि आम्ही काय उपवासवाले व्हेज खाणार. सगळ्यांना टॅग करू का तुझ्या फोटो मध्ये घेतले ना. केवढा पाण्याचा आवाज येतो ना. कुठे आता वाटतं कोळीवाडा आहे. सवाईस तिकडे चमकतं इथे सगळ्या लाईटी लावल्या, त्या सगळ्या बोटी आहेत आणि इथे समोरच बीच आहे. चलो चलो चलो. काय वापरतात म्हणजे आम्ही आज मॅचिंग घातले. हा हो, आज आम्ही वाईट घातले. The next day. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ना, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो इट्स अ 3rd डे आणि आज लवकर मॉर्निंग झालेली आहे. म्हणजे काल पण तशी लवकर झाली होती बट आजसुद्धा लवकर मॉर्निंग झालेली आहे. आता वाजले 7 आणि मी आणि पप्पा 6 वाजताच उठलो आहे आणि उठून मी तर आंघोळ केली, बाकी कोणी अजून आंघोळ केलेली नाही आहे आणि मस्तपैकी रेडी होऊन मी
फोटो काढायला आलेली आहे आणि मस्त मागे असं थोडंसं उन्हाचं आणि थोडंसं पावसाचं क्लायमेट झालेलं आहे, तुम्हाला ते दिसतच असेल. तर आता आम्ही आज निघतोय, म्हणजे आता आम्ही निघतोय घरी जायला. आज आहे मंडे, बट आज आम्ही निघतोय. ॲक्च्युली काल निघणार होतो, बट काल आम्ही दिवसभर बाहेरच होतो म्हणून मग आम्ही काल नाही निघालो. सो म्हणून मग आम्ही आता निघतोय. लेट्स सी आजचा प्रवास कसा होतोय. सकाळी सकाळी उठून मी साडी घातलेली आहे आणि आता मी लगेच चेंज करणार आहे. तसंही मला साडी घालायला आवडते जिथे पण नो, बट आता मी चेंज करणार आहे बिकॉज ट्रॅव्हल करायचं आहे, पनवेलला जायचं आहे, म्हणून मी चेंज करणार आहे. सो चला आता आम्ही निघतो, म्हणजे थोड्या वेळाने. लेट्स सी आमचा प्रवास कसा होता आणि जाऊन जिमीला सुद्धा बघायचं आहे. तिला भेटायची जास्त एक्साइटमेंट आहे सगळ्यांना. सो लेट्स गो. हे मंदन मामा खरोखर मारी ना आता. कुठे आहेस, कुठे तुझ्या काळजात मामा, तुझ्या काळजात मामा का फदा मामा आहे तो. हे मंदन मामा काय आहे जीव काय हालत नाही. मला नाही आवडत पोरं मामा मामा, त्याच्याकडे सोडून द्यायचे मुद्दाहून. म्हणजे आता कोण आपण कोण मी 5 वर्ष झाल्यानंतर हा? नाही झाल्यावर लगेच तुझ्याकडे देणार. पहिले 5 वर्ष मनीष मामा, नंतरचे पुढचे 5 वर्ष मी. मनीष शिवाय त्याला शिकवायला वाटतं. सो गाईज आम्ही थांबलोय आता नाश्ता करायला. तुम्हाला आवाज येत असेल नसेल काही आयडिया नाही, कारण खूप पाऊस पडते आणि तो पत्र्यांवरती पडतोय. सो आवाज येईल की नाही आयडिया कमी आहे, बट आम्ही थांबलोय आता नाश्ता करायला. बट विदाऊट शेंगदाणा साबुदाणा खिचडी येते. ॲक्च्युली आज आहे मंडे, सो माझा आहे फास्ट जो मी दर सोमवारी करते. मला टाकून मिसळ करणार, तू पण मला टाकून मिसळ खाणार. काय काय खडूस येतो, त्यांचं प्रेम नाही माझ्यावर. ठीक आहे जाऊ दे, एक दिवस आपण ॲडजस्ट करून घेऊया. गाईस हे बघा आणि हे बघा, तर तुम्ही माझं दुःख समजू शकता. तू का नाही घेतली मग? तू का नाही घेतली? सो गाईस छान असा नाश्ता करून झालेला आहे. मी तर साबुदाणा खाल्ला. ॲक्च्युली मला साबुदाणा आवडत नाही, बट ह्या लोकांनी मला जबरदस्ती खायला लावला आणि मी कसा तरी तो खाल्ला. आम्ही जेव्हा दरवर्षी येतो तेव्हा आम्ही इथेच नाश्ता करतो. सो ह्या लोकांनी मस्तपैकी मिसळ खाल्ली मला दाखवून. तर आता आम्ही निघतो आहे. ॲक्च्युली पाऊस स्टार्ट झालेला आहे. आता आम्ही निघतो आहे आणि आता आम्ही कुठे स्टॉप आता आम्ही कुठे स्टॉप घेणार नाही आहोत. डायरेक्ट नॉनस्टॉप जायचा विचार आहे, फक्त जेवायला थांबणार. सो चला आता आपण अच्छा मनी नको भाऊजींना पाहिजे. मनीष घरी आली बा. तुम्हाला पुडी पाहिजे काय? तंबाखू नाही खातो. तंबाखू नाही, सिगरेट सोलकढी पण पाहिजे.
बोला ना आता सोलकडी पाहिजे म्हणून. नीलम पण चांगले. साईबाबा बद्दल विचारते. साईबाबा साई विल्ले म्हणजे तिकडे शिर्डी. आमच्याकडे साहिल शेतू ना अटल शेतू आहे. चला बरोबर आहे. काय करायचं ते दाबून ते तिकडे त्या साईडला लेफ्ट साईडला तो हे गेअर आहे शिफ्टर गेअर. हा लेफ्ट वाला दाबून मधला ब्रेक आहे. गाडी चालू नाही ऍक्सिडेंट कोणी देते या. नक्की का हो. सो गाईज आमची एक्साइटमेंट लेवल वाढलेली आहे कारण आम्ही पोचलो पनवेलला आणि आता मी चालले नांदगावला बिकॉज आमची जिम्मी कुठे आहे रे? नांदगावला आम्ही तिला पेट स्कूलमध्ये ठेवली आहे. सो आमची एक्साइटमेंट लेवल खूप हाय झालेली आहे. सो चला आता मॅडमची रिॲक्शन काय आहे ती आपण बघूया. कॉलेजमध्ये हां ॲक्च्युली तिला मी कॉलेजला टाकते. ओके राईट. चलो चला ए सांड मम्मा आली. काय केलं बाबू? पप्पा कुठे? पप्पा कुठे? दीदीला दिसतच नाही वाटतं. दीदी ए ओळखत नाही की काय पिंपल आलाय म्हणून. आता आता मंदारवरच प्रेम होतो चाललंय. यहाँ पर आप लैब और इंडी भी नहीं करा सकते हो. या आपको इसका बच्चा चाहिए. कुठे आहेत पप्पा? अरे बापरे कुठे आहेत पप्पा? पप्पा आले. खाजवते बघा हो. मंदारला काय काम येत होतं रात्री? तिला शोधत बसा तिचा काय अडकलंय. कपड्यांची वाट लावली आई जमवली सगळ्याची. ये असतो माझा पोरगा छोटासा.